क्षेम त्यांचे जाणे जड भारी वाट गावे करी धरुनिया तुका हवे नाही विश्वास जामनी पहावे पुराणी विचारुनी पडे देह भाग पुरवी वासना अंतित आपणा आशिजावे विठाला डोळ्यानं पाहायला मिळाली आणि मग लक्षात आलं काय तर त्यांनी काय केलं होतं 3 पानाचं बेलपत्र प्रत्येक पानावरती लाल चंदनानं राम 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 लिहिलेलं. हे तर मी अगोदर ऐकलं पण होतं की राम 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 लिहून बेलाचं पान जिकडे राम लिहिलंय ते राम राम लिहिलेलं. असं जर आपण भगवान शंकराला बेलपत्र अर्पण केलं एक अर्पण केलं तर 100 बेलपत्र वाहण्याचं पुण्यफल प्राप्त होतंय. हे अगोदर ऐकलं होतं पण जेव्हा तिथे मी प्रत्यक्षात पाहिलं तेव्हा विश्वास पक्का झाला आणि मग ठरवलं आपण लोकांना सांगायचंय. तर महादेवाला बेलपत्र आवडतं. तांब्याभर पाण्यानं प्रसन्न होणारा हा देव आहे. भगवान भोलेनाथ पृथ्वीचे मालक आहेत. तुम्ही विश्वनाथ त्या शंकराची उपासना करणं हा प्रत्येक वारकऱ्याचा धर्म आहे. पंढरपूरची वारी जे करतात ना त्यांनी जीवनात एकदा तरी पशुपतीनाथ केलेच पाहिजेत. आणि जे एकादशीचं व्रत करतात त्यांनी सोमवारचं व्रत केलंच पाहिजे. जे पांडुरंगाला मानतात त्यांनी शंकराला मानलंच पाहिजे. शिव आणि विष्णू असा भेद करण्याचं काही कारण नाही. आपल्याकडे खूप उदाहरणं, खूप प्रमाण, खूप पुरावे आहेत. माझ्या बोलण्याचा भाव एकच आहे. घरात तुमच्या काही अडचणी असतील, काही तुम्हाला त्रास असेल, मानसिक स्तरावरचा, प्रापंचिक स्तरावरचा, सामाजिक स्तरावरचा, तो कुठल्याही प्रकारचा त्रास अगदी कमी काळामध्ये तुमचा कमी होईल. पण त्याच्यासाठी तुम्हाला नित्यानं सातत्यानं भगवान शंकराचं पूजन या व्यासपीठावर उभं राहून आम्ही तुम्हाला लिंबू, नारळ, दोरा याच्यातलं काही सांगत नाही. आम्ही फक्त एकच सांगतोय जे आपली जुनी लोक करत होती, आपले पूर्वज जे करत होते ते तुम्ही करा. बिचाऱ्या जुन्या लोकांना परंपरा जपता येत होत्या, फक्त त्यांना कारण सांगता येत नव्हती. आता आपण खूप शिकलो ना, आपण पायानं नाही डोक्यानं चालायला लागलो आता. त्याच्यामुळे परिणाम असा झाला की सगळं आपल्या जवळ आहे पण आपण समाधानी नाहीये. बऱ्याच काही गोष्टी मनात येत असतात, जीवनात घडतात येत, पण आपण चुकतोय कुठे हे आपल्या लक्षात येत नाही. तुमच्या प्रपंचातली कोणतीही अडचण असू द्या, त्या सगळ्या अडचणी सुटतील. मग ते लेकरा बाळा संदर्भात असेल, धना संदर्भात असेल, आरोग्या संदर्भामध्ये असेल, समाजामध्ये मान पान प्रतिष्ठा याच्यासाठी असेल, कुठलाही तुमच्या जीवनातला प्रश्न असू द्या, अडचण असू द्या, ते सगळे प्रश्न सुटतील. भगवान शंकराची उपासना करा. आता मी पुढे माझ्या अभंगाकडे वळणार आहे, पण तत्पूर्वी एक गोष्ट सांगते तुम्हाला. बरेच विद्वान ब्राह्मण देवता मंडळी सुद्धा आज कीर्तनात बसलेली आहे. तुमचं एखादं काम तुम्ही वारंवार करण्याचा प्रयत्न करताय पण ते कामच तुमचं होत नाही. असं वाटतं की आता काम होणार आहे पण होतच नाही, काहीतरी अडचण येते. अशी जर अडचण असेल ना तर महादेवाला ब्राह्मण देवताच्या हातानं सहस्त्र बिलवाचन सोहळा म्हणजे तो विधी करा. सहस्त्र बिलवाचन 1,000 लाख बेल पानं वाहनं, 1,000 बेलपत्र वाहनं आणि भगवान श्री शंकराच्या 1000 नामांचा उच्चार करणं. हे जर तुम्ही केलं एक विशिष्ट तिथी मुहूर्त पाहून, जसं की सोमवारची अष्टमी, महिन्यातली शिवरात्र. आता शिवरात्रीच्या दिवशी तर शिवमंदिरात खूप गर्दी असते मोठ्या शिवरात्रीला. तर एरवी महत्व प्रदोषाचा दिवस
हे पाहून जर तुम्ही असे विधी केले तर भगवान भोलेनाथ तुमच्या अडचणीच्या कामाला असा मार्ग दाखवतील. तुमच्यामध्ये आम्ही अंधश्रद्धा अजिबात पसरवत नाही, कारण वारकरी संप्रदाय अंधश्रद्धेला अजिबात बळ देत नाही. तर तुमच्यातली श्रद्धा जागी करण्याचं काम आम्ही करतोय. तुम्ही म्हणाल बेलाची पानं वाहण्यानं काम होईल का? तुमच्या कामावरचा विश्वास वाढेल. आणि जेव्हा तुम्ही दुबळे होता ना मनानं, तो पूजा अभिषेक केल्यानंतर तुमच्या मनात एक असा विचार येतो की भलेही आपल्यासोबत पुरी नाही आज, पण आपला भगवान भोलेनाथ आपल्यासोबत आहे. आणि या जगात मोठ्यातलं मोठं काम, मोठ्यातलं मोठं संकट पार करायचं असेल तर आपल्या शरीरातल्या ताकदीपेक्षाही आपल्या अंगात असणारा, आपल्या मनात असणारा विश्वास फार मोलाचा आहे. म्हणून आत्मविश्वास बळकट करण्याचं काम भगवान शंकराची उपासना करते. म्हणून भगवान भोलेनाथाच्याच कृपेने तुम्हाला शिव महापुराण ऐकण्याचं सौभाग्य प्राप्त झालेलं आहे. खूप चांगले वक्ते या व्यासपीठावरती येत आहेत. त्यांच्याही मुखातून खूप काही ज्ञानाच्या, आपल्या कल्याणाच्या, आपल्या जीवनातल्या समस्या कमी होण्याच्या काही गोष्टी त्यांच्या मुखातून आपण ऐकत आहोत. तर आजही आपण जगद्गुरु तुकोबारायांच्या वाणीनं, म्हणजे त्यांची जी अभंगरूपी वाणी आहे त्याच्यावरती चिंतन करत तुम्हाला चांगलं काय तुमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवता येईल त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. विठ्ठल विठ्ठल